एक वाजता तुमचं पूर्ण नाव सांगा एक. केशव बाळू बोडके. अरे बा, याच्या किती शर्त व्हायला तुमचं पहिले? 17-18 लोक म्हणते असे कबूतर उडती नाही व्हायनी नाही का नाशिक वाले. आपल्याकडे 2 शब्द मागे घ्या स्पीकनी. याच्या 10-12 शर्ती. दिसायला खूपसुरत नका समजू, नडगा आहे गाजरा नडगा. आपण अजूनपर्यंत रुबाबमध्ये ही त्यांची लालची नसल आहे बघा. 1, 2, 3 हे सगळं जुने टॉपचे कबूतर. नो ही नसल त्यांची खूप फेमस आहे की म्हणजे हे बच्चे निघले की उडतील म्हणजे उडतीलच असे ताईत्यांमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे लक्की आणि मध्ये. तर मित्रांनो आपण एक नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे इथले जुने बाजीगर, त्यांना नावाची काय गरज नाही तरी पण एक वाजता तुमचं पूर्ण नाव सांगा एक. केशव बाळू बोडके. केशव बाळू बोडके यांचा हा त्यांचा लॉफ्ट आहे म्हणजे आपल्या कबुतराची पेटी आहे. आणि सर्वात किती वर्ष झाले वाजतात तुम्हाला नाद करून? हा नाद करून 40 वर्ष. 40 वर्ष. आणि शर्यती कशा झाल्या तुमच्या काय? आमच्या शर्यती भरपूर झालेले आहे. तरी पण म्हणजे आता 40 वर्ष तुमचा पुराणा शॉक आहे. कुठं कुठं शर्यती झाल्या? नाशिक मध्ये झाले आहे का बाहेर? झाल्या, जवळली कॅम्पला झाल्या. तेव्हा त्यांचे कबुतर कसे वाजतात आता हे सर्व त्यांचे पोरं हे सर्व सांभाळतात. तर वाजतात तुमचे जे तुमच्या टाइम जे जुने कबूतर होते तुमच्या शर्ती मारेल ते कबुतरांचा शॉक करून दाखवा आपल्याला आता एक एक करून. हा तर बघा मित्रांनो, वाजतात कोणता कबूतर आहे हा गाजरा कबूतर आहे. याच्या किती शर्त्या व्हायला तुमचं पहिले? 17-18 शर्ती. 17-18 शर्यतीचा कबूतर आहे. तेव्हा मित्रांनो तो गाजरा कबूतर बघा. फेसनीच कळून येतोय किती जुना कबूतर आहे, नळीबंदचा आहे. हे बघा अजून पण रुबाब आहे त्याच्यामध्ये, पण तो उडल असा तसा नाही. हा मित्रांनो त्यांचं अजून एक कबूतर वसा द्यायचं काय मोरा कबूतर आहे. हा याच्या 10-12 शर्ती. कबूतर कसा आहे याचे काय बच्चे आहे की आहे ना त्याचा मोरा पट्टा आहे. कुठे दाखवतो मित्रांनो? हा सेम टू सेम बापासारखाच आहे. बाप थोडा तितका मध्ये आला. कोणचा? आंबट सारा कबूतर हा पण यांचा जुना कबूतर मित्रांनो. याच्या किती शर्ती होईल असं? 6 शर्तीचा कबूतर आहे बघा. याच्या 11 शर्ती. 11 शर्तींचे कबूतर आहे यांचे जुनी. हे दोघं पण आहे. खाऊला पण खाऊला पण आणि गाजरा गाजरा. हे सगळे तुमचे जुने कबूतर आहे म्हणजे कबूतर तुम्ही जेव्हापासून ते त्यावरती अजूनपर्यंत रुबाबमध्ये. मित्रांनो तो आत्ता दाखवले हा त्यांचा बाप नाही का गाजरा, म्हणजे हा सर्वात मेन त्याचे पठ्ठे त्यांच्याकडे चालत आलेले मोठा गाजरा त्यांचा. तर मित्रांनो आता वाजतातला थोडंसं काम होतं म्हणून चालले ते. आता पुढचा शॉक त्यांचे पोरगा आपल्याला दाखवतील. त्यांचे आता ते सांभाळतात ते बाकीचे. त्यांचे तुम्हाला नसल पण दाखवतो त्यांची कोणची जास्त नसल आता फेमस आहे अड्ड्याची. मित्रांनो तर ही त्यांची लालची नसल आहे बघा. ही बाई लाल ही सर्व त्यांचे जुने कबूतर आहे नाही का. जुनी पण 80. 1, 2, 3 हे सगळं जुने टॉपचे कबूतर. 1, 2, 3 यांचे किती शर्ती होईल काय म्हणजे काय यांचे बच्चे नमूदच राहतात. यांची याच्या झाले काय 7-8 शर्ती. कबूतरचे 7-8 शर्ती. सोन्याची रिंग अरे बा, हे बघा सोन्याची रिंग आहे म्हणजे कबूतर पण तसाच आहे. 7-8 शर्यतीवाला कबूतर आहे. टाका त्याला खाल्ला. हे बघा मित्रांनो कबूतर कसं आहे. हे सर्व एकदम जुने तुमचे जे आहे. तुमची आधी ही नसल कोणची फेमस आहे नाही का की उडत्या म्हणजे उडत्याच नाही का जास्त ताईते कबूतर. ही नसल बाबा मित्रांनो, ही नसल त्यांची खूप फेमस आहे की म्हणजे हे बच्चे निघले की उडतील म्हणजे उडतीलच असे ताईत्यांमधले. ताईते त्यांच्यामधले दाखवा ना वाजतात आपल्याला अजून काही.
नसल मधला हा एक कलर त्यांचा असा कलर आहे बघा. नंतर हा एक काल्याचे ताईचे मोदी का नाही बघा किती खूपसूरत हा एक ताईत आहे. तेव्हा मित्रांनो हे पण ताई त्यांच्याच क्रॉसिंग मधलेलेच आलेले नाही का, म्हणजे ताई त्यांच्या एखाद्या याच्यामधून क्रॉस मध्ये निघालेले पट्टे जेव्हा लाल ताईते भी निकलते. आपण जे दोन्ही कबूतर आहे दाखवले या दोघात जोड आहे. इस्पिक दोघाच म्हणतो आपल्याला. हे कसे उडलेले आपल्याकडे पहिले यादी 2 शक्ती मागली ती मादी आपण लोक म्हणते असे कबूतर उडते नाही नाही का नाशिक वाले आपल्याकडे 2 शक्ती मागली स्पीकनी मादीनी पण एक शरद मागलं. आपले नाशिकचे असे कबूतर पण उडते इस्पिक कबूतर म्हणतो बाहेर उडते नाही पण आपल्याकडे उडत्या भाई. यांचे काय आहे का पठ्ठे बिट्टे काही यांचे बच्चे सफेद काढता काही आहे भाई इस्पिक आहे हे भाई बठ्ठा हे बच्चे त्यांचे अजून एक इस्पिक आहे बाहेर मित्रांनो. हे ताईते पठ्ठे असे यांचे नाही का. वस्ताद अजून कोणची फेमस आहे तुमची नसल की जी नाही का की तुमचं तिने तुमचं नाव एकदम हे केलेलं आहे नाही का. ताईते झाले नंतर दुसरे कोणचे या भाई गावाला हे काय आमच्याकडे यांचा कसा रिझल्ट राहतो. 8 शरद मागली 3-4 वाजे बसत नाही. अरे बाप त्याने टायमिंग पण वाटत नाही सांगून असं दिला. उडण पण तो खूप उडतो आमच्याकडे. तुम्ही टायमिंग पण सांगितलं. कडेवाली जवळ त्याचे काही पायदास पुढची बघा ह्यो एक त्याच्या हे बा ही त्यांची दुसरी नसल आहे की ते गव्हाळे नावाने एकदम फेमस आहे. म्हणून हा एक अजून एक गावाळा त्याच्यात नसली मधला आहे. एवढे फिक्क्यांमध्ये आले बाहेर पण आलो. ताईते त्यांचे ताईतेची नसल. कबूतर आपला 5-6 शर्दी झालेले याच्या पण हे बा जुना कबूतर कबूतर तसा आपला जुना कबूतर आहे त्यांचा निळा तो जवळ जाईल तर उडून जाईल म्हणताय म्हणून तो आपण लांबूनच करतो त्याला. त्या बा कुटारताना त्याची एक व्हिडिओ बघा कशी कबूतर तो येतोय. याच्या कुठं कुठं शहर वळले म्हणजे नाशिकला नाशिकला कॅम्पला झालेली तेव्हा त्यांची कबूतर मित्रांनो. आपण यांची एक रील टाकली होती इंस्टाग्रामवर. कमीत कमी 1.5 लाख लोकांनी ती आपली रील पाहिलेली नाही का. ती सर्वात अशी कबुतरांची अशीच एक रील काढलेली यांची अरे त्यांचे कबूतर आहे. तरी मित्रांनो हे बाई सर्व लाल त्यांचे जे नसली कबूतर म्हणतो आपण ती जी ओळख आहे त्यांची त्यांचे ते लाल मधले ताईते म्हणजे ताईते लालचा एकच खेळ आहे त्यांचा असा त्यांची कबूतर. तेव्हा यांची की कबूतर पण किती एवढी बाहेर पेटी आहे मध्ये पण एवढी पेटी इकडं पण एक पेटी आहे आणि काही कबूतर वरती पात्र्यावर. वस्ताद आता शर्यत कोणासोबत आहे की नाही तुमची शर्यत आता आहे की नाही कोणासोबत आहे ना आता नाशिकला आहे. नाशिकला कोणासोबत आहे. नाशिकला तो आगबाज म्हणून आहे. आरबाजचा का हेच थोडीशी किती जोडची काय एक सर जोडे 61 जोडची. उन्हाळ्यामध्ये की थंडीमध्ये ना आता थंडीमध्ये डिसेंबरमध्ये. त्याच्यामुळे पण कबुतरांचे मी जास्त व्हिडिओ न काढत. कसं होतं ते की थोडंसं चिटिंगचे कामं होऊन जातं कबूतर जास्त लावून जातं. त्याच्यामुळे त्यांचे जुने कबूतर आहे तेच दाखवतोय मी आणि असे वरच्यावर कबूतर दाखवतो नाही का. पिछल्यावर आपली किस्से होती पिछल्यावर वो नाशिक में थे वो नवे बच्चे उनके साथ किती जोड दिले वो कम थे. आपण किती देते तो अपन 2 आ रहे थे उनको 15 जीते 15 देते. मित्रांनो त्यांचा असा प्रॉब्लेम आहे की बाई भिंत झालेली नाही का. पहिलं असं पटांगण होतं पहिलं पुरं ग्राउंड होतं. आता ही भिंत झाल्यामुळे त्यांना कबूतर नीट असं उडवता येत नाही किंवा कबूतर उडले ना तर बसत नाही कबूतर नाही का. नाही ते त्यामुळे छोटंसं जागा झालेली त्याच्यामुळं ते हे करताय नाही का म्हणजे जास्त उडवत नाही. पण यावर्षी आता त्यांनी लावलेली आहे नाही का कंडिशनची शर्यत. त्यामुळे त्यांचा असा ओव्हरऑल सेटअप कसा आहे तेव्हा त्यांचे काही सिनेमॅटिक शॉट टाकतो कबुतरांचे तेव्हा त्यांचे कबूतर कसे काय त्यांचे जुने कबूतर काय तेव्हा मित्रांनो
हा कबूतर बघायचा दिसायला खूपसूरत नका समजू नडगा आहे गाजरा नडगा आपण याला म्हणतो पण उडायला पण तसा चांगलाच असेल तो त्याच्याशिवाय कुणी ठेवणार नाही त्याला काल्याचे कलपट पण यांच्याकडे काल्याचे गाजरे मित्रांनो याला मॅग्नेटिक कबूतर आहे आणि सर्व उडण्यावाले कबूतर आहे नाही असे कंबटे रिकामे पाळले नाही तसे येवा मित्रांनो कोणचं कबूतर ओळखा वीडियो देखते रहेंगे ना भाई जो ज्यादा यूट्यूब के ऊपर उनको बराबर समझना कौन सा कबूतर है पर्दा उसकी बात ही है हैदराबादी गोले कबूतर एक आज से मांगे थे अपन ने वो क्या मालूम कहाँ से गए उनके जो मैं भाई बोले जोड़ा जो खाली अक्का गाजरा ये घर का कबूतर है क्या अपना उनका का उतर है यो तो पूरा काले डोळे कोई शर्त वर्ता हो क्या उसके 3 जगह हुए थे उसके अभी नीचे है क्या वाकड़ी में था ना वो हाँ। तो उसको नीचे नहीं आता था पत्थरों से घर उसको वैसा कतरी कर घर का कबूतर है शर्ती मारून कबूतर अंड्यामध्ये वाकड्यामध्ये गेलो होतं कबूतर गाजराज है क्या वो भी वो सामने बैठे थे वो पत्थरों पे हाँ उबड़ा गाजरा उबड़ा गाजरा उबड़ा गाजरा सबसे पहले दिखा था सिल्वर गाजर है हाँ ये पत्थरों पे बैठे थे सेंटर में हाँ, ये बड़ा ये ब्लैक का ये सादे सादे के सामने आया ये किधर वाले पत्थर आगे आया कि ये आगे आए नीले रंग का गाजर बघा कसं कासनी कबूतर आहे कास में काल्याचा कासनी कसा कबूतर आहे बघा परवीर दिखा उसके कैसे अच्छी है पैटर्न बहुत मस्त है ना उसका उधर बहुत प्यारा है काल्यात का पकडील कबूतर आहे ते सावे आप्पांचा पकडायला कबूतर तो साळवे आप्पा सिन्नर फाट्या फाटा त्यांचं पकडलेलं आहे ते कबूतर तर मित्रांनो ह्या बायांचं इकडं अड्डा आहे ही वॉल कंपाऊंड झाल्यामुळे त्यांना आता त्रास झालेला आहे त्यांचं पहिले पुरं असं मोठं पटांगण होतं इथलं पुरं पटांगण आहे इथं असं ते कंट्रॅक्शनमुळे दही झालेलं आहे इथं पण एक अड्डा आहे या इथं पण एक अड्डा आहे आता एक कबूतर काही त्यांचा ओव्हरऑल व्ह्यू बघा कसा कबुतरांचा बसायला त्यांना कसं काय काय जेव्हा मित्रांनो ते कबूतर बाहेर का खोलत आहे म्हणजे आपण व्हिडिओसाठी मध्ये घेतले थोडेसे पण त्यांचे कबूतर काही बाकी आहे तेव्हा इथं वरती आता दिसत असले ते कबूतर काही बाकी आहे त्याच्यामुळे ते थोडेसे व्हिडिओ परत मध्ये बाहेर काढत आहे नाही मध्ये घेतलेले ठीक आहे आपण जुना कबूतर आहे मित्रांनो कबूतर बघायचे कसे मस्त त्यांचे दोन उडली खाली बाबू नाही नाही पडली नाही जात सरकली ती
फोडावं लागेल नाही 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 काही नाही. वरती याच्या- तर मित्रांनो यावं इथली भिंत तुटून गेली आपल्याकडून. यावा मित्रांनो कबूतर आहे त्यांची. ठीक आहे ना भाऊ. हे बघा. हा, यावं इकडं पण एक इधर एक अड्डा है, उसके बाद में उधर एक पीछे अड्डा है. मोकर अड्डे. आपला माझे दोस्त का तो मालूम है, झाडके पीछे माझे दोस्त का अड्डा. हा इकडचा रेल्वे स्टेशन म्हणता नाही का याला, रेल्वे स्टेशन इकडचे सुभाष रोडचे. सुभाष रोड रेल्वे स्टेशनचे अड्डे म्हणतात याला त्यांचे कबूतर. हे बघ कबूतर. हा, इथं अड्डा या. तर हवा इथं कबूतर आणि इथं मस्त बसायला आहे त्यांना. इथून बघता कबूतर कोणचे काय काय आलेले काही काही इधर इधर कुछ नहीं बनने वाला है इधर. तेव्हा मग मित्रांनो कबूतर पाहू राहिले ते आपले. त्यांची उडी वेळी कबूतर तेव्हा 2 खालून उठले होते आणि 2-3 बाकी कबूतर त्यांचे ते दाखवत आहे. व्ह्यू बघा कसा मस्त. धूपकालण्यामध्ये पण खेळायची त्यांची. पहले में अपन भी रहेंगे. नाही धूपकालण्यामध्ये बहुत जन रहने वाले नहीं क्या. इधर इधर और किसकी झलक लगी है? आपकी लगी है क्या? नाही अभी नाही उसकी नहीं. बॉबी की. उसकी बॉबी की है, आपली माझी भाई की तीन शेअर देंगे. इधर तीन ही और दिनेश भाई की दिनेश भाई चार, की. हाँ, 4 शेअर देंगे. आपल्या इधर से मैं हा बा मित्रांनो सकाळचं उडेल होतं एक 7 वाजता उडेल होतं आज सकाळी. कबूतर आलंय लांडा आहे नाही का. नीला आहे ना आता आहे ना. नीला लांडा आहे. बोरका नीला आहे लांडा. तर आलंय. हो कलपट आहे रे नीचे. ये तीन किसके जा रहे हैं भाई? मादरस से तीन धीरे धीरे जा रहे हैं. बकळे येते. तेव्हा मित्रांनो आत्ताच एक नवीन शिखर पकडलेलं आहे इथं. हे हातात ते आलं यावं कुठून राहिलं इथं. यावं नवीन बसलंय घेऊ तरी. त्याला पाण्यावर तिथे बोलवत होतो तेव्हा त्यांचं सकाळचं कबूतर आलेलं आहे का आता. तेव्हा मित्रांनो हे त्यांची काही गाजरे आणि नडगे कशी बा. तर मित्रांनो केशव मामाचे कबुतरांची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आपले नाशिकचे जुने कबूतरबाज येते आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपले नाशिकची कबूतरबाजी एकदम टॉपला जाईल.